नमस्ते. ज्या महिलांना सुगरण व्हायचं आहे त्यांनी या 45 टिप्स नक्की जाणून घ्या. टिप नंबर 1. मक्याची कणस किंवा दाणे उकडताना पाण्यात थोडी साखर आणि किंचित तूप घालावे. यामुळे मक्याचे दाणे छान टम्म फुगतात आणि चवीला खूप गोड लागतात. टिप नंबर 2. कपड्यावरील तेलाच्या डागावर थोडं पेट्रोल किंवा डिशवॉश लिक्विड म्हणजेच भांडी घासण्याचे लिक्विड टाकून 5 मिनिटे ठेवा आणि मग कोमट पाण्याने कपडा धुवून घ्या. डाग सहज निघून जातो. टिप नंबर 3. भेंडीची भाजी करताना ती अजिबात चिकट होऊ नये म्हणून भाजी शिजत आल्यावर सर्वात शेवटी मीठ घालावे. आधी मीठ घातल्यास भेंडीला पाणी सुटून ते चिकट होते. नंबर 4. बेसनाचे लाडू करताना बेसन भाजताना शेवटी त्यावर थोडे पाण्याचे हबके शिंतोडे मारावेत. यामुळे लाडू छान दाणेदार आणि मऊ होतात. टिप नंबर 5. मेदूवडे किंवा उडदाचे कोणतेही वडे करताना पिठात अगदी चिमूटभर हिंग घालावा. यामुळे वडे पचायला हलके होतात आणि गॅसचा त्रास होत नाही. टिप नंबर 6. शेवग्याच्या शेंगा शिजवताना फुटू नयेत आणि चवदार व्हाव्यात यासाठी त्या कापून 5 मिनिटे कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात ठेवाव्यात. टिप नंबर 7. कोणत्याही भाजीची चव वाढवण्यासाठी मसाला वाटतानाच त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला एकत्र मिक्स करून घ्यावा. यामुळे भाजीला छान रंग येतोच, शिवाय चवही खूप वाढते. टिप नंबर 8. उसळ किंवा रस्सा भाजी करताना वाटणात थोडे फुटाणे किंवा डाळ्या फिरवून घेतल्यास रश्श्याला अप्रतिम चव आणि घट्टपणा येतो. टिप नंबर 9. खसखस बारीक वाटली जात नसेल तर ती वाटण्यापूर्वी अर्धा तास गरम पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवावी. टिप नंबर 10. उपमा किंवा शिरा बनवताना नेहमी उकळत्या पाण्याचाच वापर करावा. साध्या पाण्याने शिऱ्यामध्ये गाठी होतात. टिप नंबर 11. पनीर जास्त दिवस मऊ ठेवण्यासाठी ते एका डब्यात पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवावे आणि रोज डब्यातील पाणी बदलावे. टिप नंबर 12. घरात डास किंवा माशा जास्त झाल्या असतील तर फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ आणि कापूर विरघळवून पुसावे. टिप नंबर 13. हॉटेलसारखी घट्ट आणि क्रीमी डाळ मखनी किंवा अख्खा मसूर बनवताना डाळ शिजवतानाच त्यात 2 चमचे दुधाची साय, फ्रेश क्रीम आणि अगदी चिमूटभर दालचिनी पावडर टाकावी. टिप नंबर 14. पालेभाज्यांचा उदाहरणार्थ पालक, मेथी नैसर्गिक हिरवा रंग शिजवल्यानंतरही तसाच राहण्यासाठी भाजी शिजवतानाच त्यामध्ये फक्त पाव चमचा साखर घालावी. टिप नंबर 15. गोड शिरा किंवा हलवा बनवताना साखर सर्वात शेवटी न घालता पाणी उकळतानाच त्यात साखर विरघळवून घ्यावी आणि मग ते पाणी रव्यात घालावे. यामुळे गोडवा संपूर्ण शिऱ्यात एकसारखा मुरतो. टिप नंबर 16. उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून दूध उकळायला ठेवण्यापूर्वी पातेल्याच्या तळाशी 2 चमचे पाणी घालावे आणि मग दूध ओतावे. दूध खाली करपत नाही आणि नासतही नाही. टिप नंबर 17. चिकन किंवा मटण मॅरिनेट करताना त्यात थोडे मोहरीचे तेल आणि कच्चे पपईचे पेस्ट वापरावे. यामुळे मांस आतून अत्यंत मऊ, ज्युसी आणि पटकन शिजणारे होते. टिप नंबर 18. बटाट्याचे पराठे लाटताना पीठ बाहेर येऊ नये म्हणून बटाट्याच्या सारणामध्ये थोडे भाजलेले बेसन किंवा पोह्यांची पावडर मिक्स करावी. हे जास्तीचा ओलसरपणा शोषून घेते. टिप नंबर 19. कढी करताना ताक किंवा दही जास्त आंबट असेल तर कढी उकळताना त्यात एक छोटा तुकडा उकडलेला बटाटा टाकावा. बटाटा जास्तीचा आंबटपणा शोषून घेतो. टिप नंबर 20. उपवासाची साबुदाणा खिचडी सुकी आणि वातड होऊ नये म्हणून साबुदाणा वाफेवर शिजत आल्यावर त्यावर 2 चमचे दुधाचे शिंतोडे मारावेत. खिचडी बराच वेळ मऊ राहते. टिप नंबर 21. कांद्याची ग्रेव्ही करताना कांदा लवकर मऊ होण्यासाठी आणि त्याचा उग्रवास जाण्यासाठी कांदा भाजताना त्यात अगदी चिमूटभर बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालावा. कांदा पटकन मऊ होतो. टिप नंबर 22. पुरणपोळीचे पुरण जर चुकून पातळ झाले तर त्यात 1 ते 2 चमचे भाजलेली सुजी किंवा बेसन पीठ घालावे. पुरण लगेच घट्ट होते आणि पोळी लाटताना फुटत नाही. टिप नंबर 23. मऊ आणि जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी पिठात सायट्रिक ॲसिड वापरण्याऐवजी थोडे कोमट पाणी आणि लिंबाचा रस एकत्र करून ते पिठात फेटून घ्यावे. टिप नंबर 24.
मासे तळताना त्याचा उग्र वास संपूर्ण घरात पसरू नये म्हणून तेलात मासे टाकण्यापूर्वी तव्यावर कढीपत्त्याची 2 ते 3 पाने टाकावीत. टिप नंबर 25. कोणत्याही सूपला हॉटेलसारखा दाटसरपणा आणण्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरण्याऐवजी उकडलेला बटाटा किंवा दुधी भोपळा मॅश करून घालावा. हे जास्त पौष्टिक ठरते. टिप नंबर 26. घरात चाट मसाला संपला असल्यास जिरेपूड, काळे मीठ आणि आमचूर पावडर समप्रमाणात एकत्र करून वापरावी. अगदी सेम टू सेम चाट मसाल्यासारखी चव येते. टिप नंबर 27. कैरीचे किंवा लिंबाचे लोणचे घालताना मसाल्यात थोडे साजूक तूप कोमट करून मिक्स करावे. यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही आणि ते वर्षभर टिकते. टिप नंबर 28. मेदूवडे तेलात सोडताना हाताला पीठ चिकटू नये म्हणून हात पाण्याऐवजी दुधात बुडवून वडे तयार करावेत. वड्यांना छान रंग येतो आणि ते हाताला चिकटत नाहीत. टिप नंबर 29. बिर्याणी किंवा पुलावसाठी बासमती तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाच्या रसासोबतच लिंबाची सालही टाकून द्यावी. भात अत्यंत सुवासिक आणि पांढरा शुभ्र होतो. टिप नंबर 30. चहा बनवताना आले आणि वेलची दूध टाकण्यापूर्वीच पाण्यात चांगली उकळून घ्यावी. दुधानंतर आले टाकल्यास कधीकधी दूध फाटण्याची शक्यता असते. टिप नंबर 31. जर आमटी जास्त पातळ झाली असेल तर त्यात थोडं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट किंवा चणा डाळीचं पीठ भाजून घालावं. यामुळे रश्श्याला चांगला घट्टपणा येतो आणि आमटी चवीलाही छान लागते. टिप नंबर 32. भाजलेले शेंगदाणे सोलण्यासाठी ते एका सुती कपड्यात म्हणजेच रुमालात बांधून हाताने हलके चोळावेत. साले कपड्यातच राहतात आणि स्वयंपाकघर खराब होत नाही. टिप नंबर 33. कोणत्याही मक्याच्या किंवा बेसनाच्या भजीचे पीठ भिजवताना त्यात थोडे गरम तेल म्हणजेच मोहन घालावे. यामुळे भजी आतून पोकळ आणि वरून कुरकुरीत होतात. टिप नंबर 34. पनीर टिक्का किंवा तंदुरी डिश बनवताना चमच्याने मसाला लावण्याऐवजी मसाल्याचे मिश्रण आणि पनीर एका जिपलॉक बॅगमध्ये भरून हलवावे. मसाला एकसारखा कोट होतो. टिप नंबर 35. कोणत्याही प्रकारची धिरडी किंवा थालीपीठं करताना कांदा चिरून घालण्याऐवजी तो किसून घालावा आणि सोबतच एक उकडलेला बटाटा बारीक करून टाकावा. यामुळे धिरडी छान कुरकुरीत आणि चवदार लागतात. टिप नंबर 36. इडलीच्या पात्राला तेल लावण्याऐवजी ओला सुती कपडा अंथरून त्यावर इडलीचे पीठ टाकावे. इडल्या कापसासारख्या मऊ निघतात आणि भांडेही खराब होत नाही. टिप नंबर 37. घरात पिझ्झा किंवा पास्ता सॉस नसेल तर टोमॅटो केचपमध्ये थोडे चिली फ्लेक्स, ऑरिगेनो आणि बारीक चिरलेला लसूण मिक्स करावा. झटपट सॉस तयार होतो. टिप नंबर 38. अळूच्या पानांची वडी किंवा भाजी करताना घशात खास सुटू नये म्हणून त्यात भरपूर चिंच, गूळ, लिंबाचा रस, आमचूर पावडर किंवा कोकम यासारखे आंबट पदार्थ आवर्जून वापरावेत. यामुळे अळू खाताना घसा अजिबात खवखवणार नाही. टिप नंबर 39. डाळीच्या वरणाला छान चव येण्यासाठी त्यात थोडा गुळाचा खडा आणि लिंबाचा रस पिळावा. याने वरण एकदम टेस्टी बनते. टिप नंबर 40. डोसे करताना ते तव्याला चिकटू नयेत म्हणून वांग्याचा काप किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तवा चांगला पुसून घ्यावा. याने डोसा अजिबात न चिकटता सहज निघतो. टिप नंबर 41. पोळ्या दिवसभर मऊ राहण्यासाठी पीठ मळताना साध्या पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. तसेच पिठात एक लहान चमचा तूप किंवा तेल घातल्याने पिठाला चांगला मऊपणा येतो आणि पोळ्या लाटायला सोप्या जातात. याशिवाय कणिक नेहमी थोडी सैलसर मळावी जेणेकरून कोरडं पीठ कमी लागतं आणि चपाती मऊ राहते. ही पद्धत वापरली तर तुमच्या घरच्या पोळ्या देखील दिवसभर मऊ लुसलुशीत राहतील. टिप नंबर 42. मेंदूवड्याचं पीठ चुकून पातळ झालं तर त्यात थोडा रवा मिक्स करावा. तसेच वडे जास्त कुरकुरीत होण्यासाठी पिठामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालावं. याने वडे एकदम मस्त तयार होतात. टिप नंबर 43. मिक्सरची पाती जुनी झाली की ती मसाला नीट बारीक करत नाहीत. अशा वेळी भांड्यात अर्धी वाटी जाडं मीठ टाकायचं आणि मिक्सर 2-3 मिनटं फिरवून घ्यायचा. मिठाच्या घर्षणामुळे पात्यांना धार लागते आणि मिक्सर नव्यासारखा काम करतो. बोनस टिप. हे दळलेलं मीठ फेकून न देता
घर पुसताना पाण्यात वापरावं. टीप नंबर 44. भाजीला हॉटेलसारखा छान लाल रंग येण्यासाठी तेलाच्या फोडणीत अर्धा चमचा काश्मीरी तिखट आणि किंचित साखर टाकावी. टीप नंबर 45. रवा बाजारातून आणल्यावर कढईत 5 मिनिटं हलकासा भाजून घ्यावा. तो पूर्ण गार झाल्यावरच कोरड्या हवाबंद डब्यात भरावा. भाजल्यामुळे त्यातील ओलसरपणा निघून जातो आणि रव्याला लवकर कीड किंवा जाळी लागत नाही, ज्यामुळे तो कित्येक महिने फ्रेश राहतो. तर तुम्हाला माझ्या आजच्या या महत्त्वपूर्ण किचन टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या या टिप्स नक्की फॉलो करा. धन्यवाद.